श्री बाळूमामा प्रसन्न. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. मामा जगाची माऊली, मामा कृपेची साऊली, अशी निरंतर माया आम्ही कोठे न पाहिली. सरून गेला काळ, का चिंता करतो तू बाळ. जोड तू मामा नामाशी नाळ, उजडेल नवीन सकाळ. मित्रांनो, अशाच प्रकारचे प्रेमळ आणि भावनिक संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाळू मामा आज तुम्हाला सांगू इच्छित आहेत. अरे बाळा, जर का तुझा माझ्या शक्तीवर विश्वास असेल तर आजचा हा दैवी संदेश तू शेवटपर्यंत ऐकूनच जा. कारण बाळा, या दैवी संदेशामध्ये तुझे संपूर्ण जीवन बदलण्याची शक्ती आहे. म्हणून मित्रांनो, आजचा हा बाळूमामांचा संदेश शेवटपर्यंत ऐका. मध्येच कुठेतरी हा संदेश वगळू नका, कारण तुम्हाला बाळूमामांकडून मिळणारे आशीर्वाद तुम्ही निश्चित गमावू शकाल. मित्रांनो, आज हे ब्रह्मांड तुम्हाला काय सांगत आहे हे लक्षपूर्वक ऐका. अरे बाळा, मी भिकाऱ्याला महाराज बनवू शकतो आणि महाराजांचे भिकाऱ्यामध्ये रूपांतर करू शकतो. माझ्या भक्ताला मी सेवेकरी बनवतो. माझा भक्त जे काही मला मागेल ते मी त्याला सर्व काही देत असतो. पण देण्या अगोदर तो हे सांभाळू शकेल का हे मी बघत असतो. त्याच्या शक्ती सामर्थ्याने तो लोकांच्या उपकारासाठी, कल्याणासाठी याचा वापर करू शकेल का हे मी पाहतो. अशा प्रकारे मी माझ्या भक्ताची देण्या अगोदर परीक्षा घेत असतो. हे ब्रह्मांड म्हणत आहे, अरे बाळा, मला हवे तेव्हा, मला वाटेल तेव्हा मी पृथ्वीचे आकाशात रूपांतर करू शकतो आणि आकाशाचे पृथ्वीत रूपांतर करू शकतो. जर तुमचा माझ्या या शक्तीवर, माझ्या या चमत्कारावर, वचनावर तुमचा पूर्णपणे विश्वास असेल तर होय मामा, तुमची लीला खूप आगाध आहे असे टाईप करून हा संदेश पुढे 2 भक्तांना शेअर करा. असे केल्याने तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा बाळूमामा लवकरात लवकर पूर्ण करतील. मित्रांनो, आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. परमपिता परमात्मा परमेश्वर आपले कधीच भाग्य लिहित नाही, तर आपले कर्तव्य, कर्म, आपला व्यवहार, आपले कर्तृत्व हेच आपले भाग्य लिहित असते. आपल्या कर्मावर आपले भाग्य अवलंबून असते. म्हणून आयुष्यात नेहमी आपले कर्म चांगले ठेवा. मित्रांनो, मामा सांगतात, अरे बाळा, कपाळावरील रेषेत भाग्य पाहण्यापेक्षा कपाळावरील घामात भविष्य बघ. तुझ्यावर आयुष्यात कधीच कपाळाला हात लावण्याची वेळ येणार नाही. म्हणून नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा. यश तुमच्या पायाशी लोळत आहे, ते तुमचीच वाट पाहत आहे. मामा सांगतात, तुम्ही बांधत असलेला अंदाज आणि तुमच्या आयुष्यातील आम्हाला दिसणारं वास्तव्य यामध्ये खूप मोठा फरक आहे. म्हणून बाळा, तुझ्यासाठी जे योग्य, जे तुझ्या फायद्याचं आहे तेच मी तुला देणार आहे. माझ्या मुला, तुझ्या इच्छा पूर्ण होत नाहीत म्हणून तू रडत बसू नकोस. मी तुला तेच देणार आहे जे तुझ्यासाठी योग्य असणार आहे. मित्रांनो, आयुष्यातील नशिबाचे प्रारब्ध हे भोगूनच संपवावे लागते. आपले भोग हे काहीही केले तरी चुकत नाहीत. शेवटी ते भोगूनच संपवावे लागतात आणि त्या भोगातून, त्या प्रारब्धातून आपल्याला दुःख हे भोगावंच लागतं. म्हणून बाळा, मी तुला नेमून दिलेले काम, नेमून दिलेले मार्ग ते हसत हसत पार पाड. कारण नको डगमगू, मीच देईन तुझी साथ. मामाच आहेत माझा विश्वास. मामा सांगतात, आयुष्यात ज्यांचं कोणीच नसतं त्यांचे आम्ही असतो. आम्ही कुणालाच कधीच एकटे सोडत नाही, कारण आम्ही ब्रह्मांड नायक आहोत. आम्हाला आमच्या पामरांना पंखाखाली घ्यावं लागतं. त्यांना आईची माया द्यावी लागते, त्यांना आईचं प्रेम द्यावं लागतं. म्हणून आम्ही कधीच कुणाला एकटे सोडत नाही आणि सोडणारही नाही. नेहमी आम्ही तुमच्या सोबत असू आणि असणारच. मामा सांगतात, तुमचा कोणी सन्मान करो किंवा ना करो, तुम्ही तुमचे कर्म करत राहा. कारण आपण झोपेत असलो तर सूर्य काही उगवायचा थांबत नाही. या जगात बऱ्या वाईटाचे, खऱ्या खोट्याचे, पाप पुण्याचे 2 साक्षीदार आहेत.
ते म्हणजे माणसाचा स्वतःचा आत्मा आणि दुसरं म्हणजे सर्व साक्षी परमपिता भगवंत परमेश्वर. त्यामुळे काही जणांना वाटत असेल की आम्ही केलेले पाप हे कुणालाच माहीत नाही, आम्ही केलेल्या पापाची आम्हाला शिक्षा मिळाली नाही आणि मिळणारही नाही. असं तुम्हाला वाटत असेल तर हा तुमचा सर्वात मोठा भ्रम आहे. आपण जे काही काम करतो ते पाहणारा आपला आत्मा असतो आणि त्यानंतर सर्व साक्षी परमेश्वर असतो. तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ हे निश्चित मिळणारच, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, आयुष्यामध्ये जी व्यक्ती तुमच्यावर खूप मनापासून विश्वास ठेवते ना, त्या व्यक्तीशी तुम्ही प्रामाणिक राहत जा. मित्रांनो, परमेश्वराने दुसऱ्यांना काय दिले हे पाहण्यात आपण इतके व्यस्त असतो की परमेश्वराने आपल्याला काय दिले हे पाहण्यासाठी आपल्याकडे वेळच नसतो. त्यामुळे मामा सांगतात, अरे मुला, दुसऱ्याकडे डोकून पाहण्यापेक्षा स्वतःकडे पाहत चला. परमेश्वराने तुम्हाला खूप काही दिलं आहे, त्यामध्ये तुम्ही आनंदी राहायला शिका. मित्रांनो, सत्याला जिंकायला थोडा उशीर होतो, परंतु सत्य हे कधीच हरत नाही. म्हणून नेहमी सत्याच्या मार्गाने चाल, कारण मी नेहमी सत्य लोकांच्या पाठीमागे असतो आणि त्यांनाच मी आशीर्वाद देतो, त्यांनाच मी सर्व काही मनासारखे भरभरून देतो. मित्रांनो, आयुष्यात येणारी संकटे ही कधी कधी नकळतपणे टळून जातात. ती टळलेली संकटे म्हणजे मामांची कृपा. स्वतःच्या वाड्यात इतका सरळपणा आणि तिखटपणा ठेवा की वाईट लोकांना त्याचा ठसका लागला पाहिजे आणि चांगल्या लोकांना त्याची चव कळाली पाहिजे. मामा सांगतात, आयुष्यात कधीच कोणाच्या सांगण्यावरून माणसाची किंमत ठरवू नका. माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरून ओळखा. म्हणजे असे केल्याने चांगली माणसे आपल्यापासून दुरावणार नाहीत. परिस्थिती जेव्हा विरोधात जाते तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्ष करण्याची तयारी करा. अरे बाळा, हे कलियुग आहे. येथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला लुटलं जातं. आयुष्यात खरे नाते तेच आहे जे तुम्हाला भूतकाळासकट स्वीकारते, वर्तमान काळात तुमचा पाठराख करते आणि भविष्यात तुम्हाला धीर देते. तेच तुमच्यावर खरे प्रेम करणारे आहे. मामा सांगतात, मी कधीच माझ्या भक्ताचा चेहरा पाहत नाही, तर मी त्याचा संघर्ष पाहतो, मी त्याचे कर्तव्य पाहतो. तुम्ही जेवढा मोठा संघर्ष कराल ना, तेवढाच मोठा तुमचा विजय तितकाच शानदार होईल, रुबाबदार होईल. म्हणून संघर्ष करताना रडू नकोस, त्यानंतर विजय हा तुझाच होईल. मामा सांगतात, आयुष्यामध्ये अपयश आलं म्हणून खचून जाऊ नका, निराश होऊ नका. प्रयत्न करत राहा, संघर्ष करत राहा. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न केल्यास तुम्हाला कुठलंही काम हे शक्य होणारच. म्हणून मामा सांगतात, अरे बाळा, प्रयत्न करत राहा, लागतील तेवढे कष्ट कर. हाल होतील रे, पण हार होणार नाही बाळ, हे लक्षात ठेव. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे, सदैव तुझ्याच पाठीशी आहे. मामा सांगतात, मनुष्य हा भ्रमात जगतो, अहंकारात जगतो. हे माझा, ते माझं म्हणतो. परंतु बाळ, लक्षात ठेव, वेळ फक्त तुझीच आहे, बाकी सर्व परके आहेत. जेव्हा तुझी वेळ चांगली असते ना, ते सर्व तुझे असतात, परंतु जेव्हा तुझी वेळ खराब असते ना, ते तुझे जवळचे असून सुद्धा परके होतात. हे लक्षात ठेव बाळ. प्रश्न या कलियुगात फक्त वेळेचा आहे. म्हणून म्हणतात ना, जर आयुष्यात तुम्ही सुखी असाल तर सर्व जग सुखी असेल, पण जेव्हा तुम्ही दुःखी असाल ना, तेव्हा तुमचं दुःख ऐकायला कोणी सुद्धा तिथे राहत नाही. मामा सांगतात, शोधायचं असेल तर तुझा काळजी करणारा व्यक्ती शोध, कारण वापर करणारे लोक तर ते तुला शोधतच तुझ्या जवळ येतील. मित्रांनो, आयुष्यामध्ये खूप सारे जण येतात आणि निघूनही जातात, परंतु सर्वांनाच लक्षात ठेवायचं नसतं. पण जे आपल्यासोबत नेहमी प्रामाणिक राहतात, आपल्या सुखादुखात आपल्याला साथ देतात, अशा माणसांना कधीच विसरायचं नसतं. प्रत्येक माणसात देव हा असतोच, मग तुम्ही मंदिरात का जाता? मित्रांनो, याचे खूप सुंदर उत्तर आहे. वारा तर उन्हात पण वाहतो, पण जेव्हा आपण सावलीत बसतो ना, तेव्हाच त्याचा आनंद आपल्याला मिळतो.
तसेच आहे. सर्व माणसामध्ये देव आहे, परंतु त्याचा आनंद आपल्याला सर्वात जास्त मंदिरात मिळतो. मित्रांनो, आयुष्यात अडचणी कितीही येऊ द्या, पण प्रारब्धाच्या पुढे कोणीही जाऊ शकत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, वादळात दिवा लावण्याचे स्वप्न बघा. नियती तुम्हाला मदत केल्याशिवाय राहणार नाही. आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या, पण तळतळाट कुणाचाच घेऊ नका. आपल्या सुखासाठी कोणालाही त्रास देऊ नका. कोणाचे तरी मन दुखेल असे वागू नका. अहो मामा, तक्रार द्यायला नाही तर धन्यवाद द्यायला शिकलो. तुमच्या संगतीत मामा नम्र व्हायला शिकलो. पूर्वी कोणी माझ्यावर टीका केली, माझी चेष्टा केली तर माझं मन नाराज व्हायचं. आता तुमच्या इच्छेत इच्छा मिसळून राहायला शिकलो. खरंच मामा, तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. मामांचे प्रेम समजण्यासाठी आपले मन पूर्णपणे शांत ठेवावे. जेव्हा आपले मन शांत असते तेव्हा ते खूप शक्तिशाली असतात. मित्रांनो, मेंढी माऊली असं नाव मुखामध्ये घेतलं की पटकन आपल्या डोळ्यासमोर बाळूमामांची मूर्ती उभी राहते. श्री खंडेरायांचा अवतार मानण्यात येणाऱ्या श्री संत बाळूमामांचे अनेक भक्त आहेत. मामा सांगतात, नेहमी चांगले कर्म करत राहायचे, एक ना एक दिवस त्याचे फळ मिळणारच. जे बाळूमामांच्या सेवेमध्ये तल्लीन होऊन मामांची सेवा करतात त्यांना बाळूमामा नेहमीच संकटातून तारतात. आयुष्यात कितीही संकटे आली तरीही बाळूमामांचे नामस्मरण केल्यानंतर आणि बाळूमामांनी जीवनाबद्दल सांगितलेले सार लक्षात घेतल्यानंतर नक्कीच जीवनाचे सार्थक होते. बाळूमामांची अगाध महिमा आणि त्यांनी त्यांच्या अवतारामध्ये केलेले कार्य हे अपार आहे. रोजच्या जीवनात आपण कसेही जगतो, पण आपल्या आयुष्यात काय बरोबर आहे आणि काय चुकीचे आहे हे पडताळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मामा म्हणतात, श्रीमंतीचा गर्व नको, स्वाभिमानाने जगा, मीपणा सोडा, सर्वांशी प्रेमाने वागा, मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा, थोर मोठ्यांचा आदर करा, कर्मावर आणि मामांवर विशाल विश्वास ठेवा. आयुष्यात कितीही संकटे आली तरीही त्यातून बाहेर या. हातातील रेषेमध्ये भविष्य पाहू नका, त्याच हाताने प्रामाणिक काम आणि मुखामध्ये मामांचं नाम राहू द्या. एखादी गोष्ट ती तेव्हाच शुद्ध असते तेव्हा ती एखाद्या चांगल्या व्यक्तीला शुद्ध मनाने योग्य वेळी दिली जाते. विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे आहे, ती तुम्हाला आतून टोकरत जाते. मामा म्हणतात, जीवन हे भविष्यात आहे ना भूतकाळात, तर जीवन हे क्षणी वर्तमानात आहे. आयुष्यात जे झाले ते चांगलेच झाले आहे, जे होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे आणि जे होणार आहे ते माझ्या कल्याणासाठीच होणार आहे. मामा सांगतात, कितीही विपरीत परिस्थिती असू द्या, मनुष्य हा श्वास घ्यायला विसरत नाही. तो कोठून तरी हवेचा स्रोत शोधतोच आणि श्वास घेतल्याशिवाय राहत नाही. त्याचप्रमाणे यशाची ओढ लागलेला मनुष्य कितीही विपरीत परिस्थिती असू द्या, यश खेचून आणतोच. कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते की आपल्यालाही वाटतं की हे दिवस माझे केव्हा संपतील. पुन्हा पुन्हा त्याच अडचणी, तेच संकट माझ्या आयुष्यात येतात. हे केव्हा संपेल? मी आता हे सगळं सहन नाही करू शकत, कारण प्रत्येक वेळी नवा प्रॉब्लेम माझ्या पुढे उभा आहे. अशा वेळी काय करावे? डोळे घट्ट बंद करून श्री संत बाळूमामांचा फोटो डोळ्यासमोर आणून अगदी मनापासून श्रद्धेने अंतःकरणातून श्री संत बाळूमामांच्या नावाचं ध्यान करावं. बाळूमामांचा चेहरा डोळ्यासमोर आणून मामांना सांगावे, मामा, माझे सर्व दुःख, माझे सर्व संकट, अडचणी, समस्या सर्व काही तुमचे आहे आणि मी मात्र तुमचा आहे. माझं आयुष्य तुमचं, माझं सर्वस्व तुमचं. आता तुम्ही काय आहे ते बघा. मी कसलंही टेन्शन घेणार नाही. शोधावया भाकरीला निघाली ती भूक आहे. जन्मताच गरिबी येते,
ही कोणाची चूक आहे. भूक लागली की खाणे ही प्रकृती आहे, परंतु घासातील घास दुसऱ्याला देणे ही सद्गुरूंची शिकवण आहे. म्हणून लक्षात ठेवा, जर तुमच्या घरी भुकेला व्यक्ती आला तरी त्याला भुकेच पाठवू नका, तर त्याला पोटभर जेवण देऊन मगच पाठवा. जर तुम्ही अशा प्रकारचे पुण्याचे काम केले तर नेहमी तुमच्या पाठीशी बाळूमामा सावलीसारखे उभे असतील. जर तुमच्याबद्दल कोणी वाईट बोलत असेल तर तो त्याच्या कर्माचा भाग असेल, परंतु तुम्ही कोणाबद्दलही वाईट बोलून स्वतःचे आयुष्य, स्वतःची वेळ खराब करून घेऊ नका. मामा म्हणतात, माणूस कितीही हुशार, समजूतदार, चतुर, बुद्धिमान असला तरीही त्याला शेवटी नियतीने बांधलेला डाव हा स्वीकारावाच लागतो. एवढं मात्र खरं आहे, आपल्यापेक्षा मोठ्या वडीलधाऱ्या माणसांचा आदर केलाच पाहिजे. त्यांना योग्य तो मानपान दिलाच पाहिजे. बोलताना शब्दाचा योग्य तो वापर केलाच पाहिजे. शब्द दवा आहे, शब्द दुवा आहे, शब्द दावा आहे, शब्द माणुसकीचा ठेवा आहे. माणसाला सुंदर दिसण्यासाठी सुंदर असणं महत्त्वाचं नसतं, तर महत्त्वाचं असतं आपलं निरागस मन. ज्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर निरागस सुंदर असं हास्य असतं, त्या व्यक्तीशिवाय या जगात दुसरं कोणी सुंदरच नसतं. म्हणून तुमच्या चेहऱ्यावर नेहमी सुंदर असं हास्य ठेवा. मामा म्हणतात, अरे बाळा, तुझी कितीही मोठी अडचण असू दे, ती दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा एकदा मला सांगून बघ. तुझी कसलीही अडचण मी एका क्षणात दूर करेल. मित्रांनो, तुमच्या मुखामध्ये चुकून जरी बाळूमामांचे नाव आले तर तुम्ही दिवसभरामध्ये न कळत चुकून केलेल्या सर्व पापांचा नायनाट होतो. सर्व झालेली पापे जळून खाक होतात. इतकी प्रचंड शक्ती बाळूमामांच्या नावात, बाळूमामांच्या नामस्मरणात आहे. म्हणून मित्रांनो, आपल्या प्रत्येक दिवसाची सुरुवात ही बाळूमामांच्या पवित्र आणि दिव्य अशा मंत्राने करायची आहे, म्हणजेच बाळूमामांच्या नामस्मरणाने. मित्रांनो, जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तुमच्या जीवनामध्ये खूप दुःख आहे, संकट आहेत, अडचणी आहे, तुम्ही खूप चिंतेत असाल, तर तुम्हाला या नियमांचे पालन करावे लागेल. तर ते नियम पुढील प्रमाणे आहेत. नंबर 1, वाईट लोक बोलल्याने सुधारले असते तर भगवान श्रीकृष्णांनी महाभारत होऊ दिले नसते. नंबर 2, तुमच्या आयुष्यावर कधीही नाराज होऊ नका, कारण जसं तुम्ही आयुष्य जगता तेच कोणाचं तरी स्वप्न असतं. नंबर 3, तुमचा पूर्ण वेळ स्वतःला चांगलं बनवण्यामध्ये घाला, कारण आजकाल नाती माणसांनी नाही तर पैशाने बनतात. नंबर 4, उशिरा का होईना देव सर्वांचंच ऐकतो, परंतु तुमचा देवावर कठोर विश्वास असायला हवा. नंबर 5, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हवा कधीही एका दिशेने वाहत नाही, ती वेळोवेळी आपली दिशा बदलत असते. त्यामुळे आयुष्यामध्ये वेळ खराब असेल तर चिंता करू नका, फक्त चांगल्या वेळेची वाट पहा. नंबर 6, देव त्यांचेही ऐकतो जे देवाला कधीही बोलून दाखवत नाही. म्हणून ईश्वराच्या निर्णयावर खुश राहिलं पाहिजे. देव आपल्याला जे पाहिजे ते कधीच देत नाही. देव आपल्याला ते देतो जे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आणि चांगलं असेल. नंबर 7, दुसऱ्यांचं चांगलं करणाऱ्या व्यक्तींनाच आयुष्यामध्ये अडचणींचा सामना करावा लागतो, कारण जे झाड आपल्याला फळं देते त्याच झाडाला दगडांचा मार खावा लागतो. नंबर 8, देवाला जे पाहिजे तेच होते, म्हणून प्रार्थना शब्दांनी नाही तर मनापासून केली पाहिजे. नंबर 9, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जे लोक तुमच्यावर जळतात त्या लोकांचा कधीही तिरस्कार करू नका, कारण हे तेच लोक आहेत ज्यांनी मान्य केलं आहे की तुम्ही त्यांच्यापेक्षाही खूप जास्त सरस आहात. नंबर 10, जीवनात कधी निराश होऊ नका, कारण ज्यांनी तुमचं नशीब लिहिलं आहे तोच विश्वाचा सर्वात मोठा लेखक आहे. नंबर 11, शिक्षण कुठूनही घेता येतं, परंतु संस्कार मात्र घरातूनच घेता येतात. नंबर 12, कोणाचंही कौतुक करताना
तुम्हाला पाहिजे तेवढं करा, परंतु कुणाचा तरी अपमान करताना 10 वेळा विचार करून करा. कारण अपमान ही एक अशी गोष्ट आहे की वेळ आल्यानंतर ती व्याजासकट परत मिळते. नंबर 13. पैसा तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो. पैसा म्हणतो, भलेही मी तुमच्यासोबत वरती येणार नाही, परंतु जोपर्यंत तुम्ही खाली आहात तोपर्यंत मी तुम्हाला कमीपणा येऊ देणार नाही. नंबर 14. तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ सुधारू शकत नाही, पण आज मेहनत करून तुमचा येणारा भविष्यकाळ तुम्ही नक्कीच सुधारू शकता. नंबर 15. आयुष्यामध्ये पैसा तुम्हाला नेहमी एकच गोष्ट सांगतो, जर तुम्ही मला आज वाचवलं तर उद्या मी तुम्हाला नक्कीच वाचवेन. नंबर 16. जर तुम्ही आयुष्यामध्ये या 4 गोष्टी सोडल्या तर तुम्ही जीवनामध्ये नेहमी सुखी आणि आनंदी राहाल. नंबर 1. सगळ्यांना खुश करणं. नंबर 2. दुसऱ्या लोकांकडून जास्त अपेक्षा करणं. नंबर 3. भूतकाळात जगणं. नंबर 4. स्वतःला दुसऱ्यांपेक्षा खूप कमी समजणं. नंबर 17. पारख केली तर कोणीच आपलं नाही आणि समजून घेतलं तर कोणीच परकं नाही. नंबर 18. पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे, कारण धोका आणि शाबासकी पाठीवरच मिळते. नंबर 19. बऱ्याच वेळा मनामध्ये विचार येतो की हार मानावी, परंतु नंतर लक्षात येतं की अजून खूप लोकांना चुकीचं सिद्ध करायचं आहे. नंबर 20. स्वतःचा आनंद दुसऱ्यावर अवलंबून ठेवू नका, नाहीतर आयुष्यभर दुसऱ्यांचा गुलाम बनून जीवन जगावं लागतं. नंबर 21. खऱ्या व्यक्तीला नेहमीच खोट्या व्यक्तीपेक्षा जास्त सफाई द्यावी लागते. भरोसा नाही का माझ्यावर असं बोलून कितीतरी लोक धोका देऊन जातात. नंबर 23. वेळ माणसाला यशस्वी बनवत नाही, तर वेळेचा योग्य वापर माणसाला सफलता मिळवून देतो. नंबर 24. कुणाची कदर करायची असेल तर तो जिवंत असतानाच करा, कारण मृत्यूनंतर परकेसुद्धा रडूनच जातात. नंबर 25. जी व्यक्ती स्वतःचे दुःख कधीच कुणाला सांगत नाही, तर त्याचा अर्थ असा नाही की त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दुःखच नाही. दुःख लपवण्याचे त्याचे एकमेव एकच कारण असतं की त्याला माहीत आहे की या जगाला दुःख सांगून हे जग दुःख कमी करणार नाही, तर त्या उलट वाढवून ठेवणार आहेत. म्हणून स्वतःचे दुःख कुणालाही सांगू नका. नंबर 26. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, आयुष्यामध्ये जो व्यक्ती नेहमीच दुसऱ्यांच्या खुशीचा, आनंदाचा विचार करतो, नेहमी दुसऱ्यांची कदर करतो, माहीत नाही तो व्यक्ती आयुष्यामध्ये नेहमीच एकटा का पडतो. नंबर 27. स्वप्न पूर्ण करण्यासाठी झोपलं नाही तर जागलं पाहिजे. नंबर 28. चिंता दूर करण्याचा एकच उपाय आहे, फक्त डोळे बंद करून हा मंत्र म्हणा की खड्ड्यात गेली दुनिया. नंबर 29. कोणी काहीही बोलले तरीही स्वतःला शांत ठेवा, कारण ऊन कितीही कडक असले तरीही समुद्र आटत नाही. मामा म्हणतात, माझ्या बाळा, मला माहीत आहे तुझे मन कुटुंब, आर्थिक, आरोग्य आणि तुमच्या करिअरच्या विचारांनी व्यापलेले आहे. तुझ्या सर्व चिंता माझ्याकडे सोपव, मी तुला दीर्घ आयुष्य देईल. या क्षणापासून तू शांततेच्या काळात प्रवेश करत आहेस. हे शब्द लक्षात ठेवा. प्रार्थनेत तुम्ही मामांकडे जे काही मागता ते आधीच तुमचे आहे यावर विश्वास ठेवा. होय, तुम्ही खूप काळजी करत असाल, पण मी कोण आहे हे विसरू नका. अरे बाळा, माझ्यासाठी काहीच कठीण नाही. तुम्ही ते पाहू शकत नसलो तरीही तुमच्यासाठी माझ्याकडे एक परिपूर्ण योजना आहे. मी तुमचा बचाव करता आहे हे तुम्हाला कळावे अशी माझी इच्छा आहे. म्हणून उभे राहा आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सक्रिय व्हा.
अरे बाळा, तुझ्या हृदयातील त्रास, दुःख, ओझे मला माहीत आहे. पण आता दीर्घ श्वास घ्या आणि माझ्यामध्ये आराम मिळवा. सज्ज व्हा, कारण आशीर्वादाचा आणि चमत्काराचा हंगाम तुमच्यावर आहे. मामा सांगतात, जेव्हा तुमचं मन काही कारणाने अस्वस्थ असतं तेव्हा त्यावेळी तुम्ही शांत राहावं. कुणाशीही काहीच बोलू नका. अशा वेळी डोळे बंद करून मनातल्या मनात मामांचे नामस्मरण करा. एक लक्षात घ्या, आपले बाळू मामा आपल्यासोबत सतत असतात. मामा म्हणतात, मला तुझ्या अवस्थेचं कारण माहीत आहे. काही वेळा तुम्हाला मला काही गोष्टी सांगायच्या असतात, म्हणून मी तुमची परीक्षा घेत असतो. तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असल्यास गॉड इज ग्रेट टाईप करा आणि आपला हा संदेश शेअर करा. जीवन हा सुखादुःखाचा प्रवास आहे. जर तुम्ही जीवनामध्ये दुःखी असाल तर धीर धरा, कारण पुढे एक चांगला दिवस निश्चित आहे. आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटाचा संधी म्हणून स्वीकार करावा. काय माहिती, हीच संधी तुम्हाला एक दिवस यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. तुमचे हृदय फक्त तुमच्या अपयशाचा आणि अवज्ञानाचा इतिहास लक्षात ठेवते. मी त्या सर्व गोष्टी तुमच्यापासून पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंत दूर केल्या आहेत. देव आज घोषित करत आहेत, गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपायला शिका. कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर माणसंच साथ देतात. या क्षणी तुमच्यामध्ये एक परिवर्तन घडत आहे, जे तुम्हाला आणि तुमची परिस्थिती बदलत आहे. मी भूतकाळातील पूर्ण कचरा आणि घाण काढून टाकत आहे आणि तुम्हाला परिपूर्ण शुद्ध करत आहे. आज मी तुमच्याशी बोललेल्या शब्दामुळे तुम्ही शुद्ध झाले आहात. फक्त आता चुकीच्या मार्गावर जाऊ नकोस आणि माझ्यावर विश्वास ठेव. अरे माझ्या प्रिय बाळा, तुला आता स्वभाव बदलण्याची गरज आहे, कारण तू तुझ्या रागीट आणि अहंकारी स्वभावामुळे तुझ्या पदरातलं सुख गमावलं आहेस. राग आणि अहंकार जरा बाजूला सार आणि मग बघ, तुझा सुखाचा संसार तुला पुन्हा एकदा परत मिळेल. मी तुला तो मिळवून देईल. जेव्हा तू डोळे बंद करून माझं नाव घेतोस, माझ्याकडे ज्या आशेने येतोस, मला न मागताही सर्व काही समजतं. मी माझ्या भक्ताच्या सर्व चांगल्या इच्छा नक्की पूर्ण करतो. अरे माझ्या प्रिय बाळा, माझ्या आज्ञेचं पालन कर. तुझ्या संसारात हव्या असणाऱ्या सर्व सुख सुविधा मी तुला मिळवून देईन. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. माझ्या बाळा, तुझा संसार सुखाचा व्हावा हीच तुझी इच्छा आहे ना? मग माझ्यावर विश्वास ठेव आणि माझे नामस्मरण करत राहा. आयुष्यामध्ये जीवन जगत असताना तुला कोणीही काहीही सांगेल, तुझ्यासोबत विरोध दर्शवतील, पण तू फक्त ठाम राहा. तुझा संसार येथून पुढे सुखाचाच होणार आहे आणि तुझ्या सर्व चांगल्या इच्छा मी पूर्ण करणार आहे. आजपर्यंत तुला ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत त्या सर्व गोष्टी आता तुला मिळणार आहेत. तुमचा विश्वास असल्यास, होय बाळू मामा, माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे बंद दार उघडले जाईल. विरोधक तुमच्या आयुष्यात काय ढवळाढवळ करत आहेत याची मला पर्वा नाही, पण मी
काय करत आहे याची मला काळजी आहे. हालचालीची आणि अशांततेची कोणतीही बाह्य चिन्ह माझ्या कृतींना प्रतिसाद करत आहेत याची खात्री करा, कारण मी हल्ला करत आहे आणि तुमचे शत्रू मागे हटत आहेत. अरे फक्त तू विश्वास ठेव, बाकी सर्व आमच्यावर सोड. तुला तेच देऊ जे तुझ्यासाठी योग्य आहे. उद्या सकाळी तुम्हाला मिळणारी पहिली गोष्ट म्हणजे एक चमत्कार. या दिवसासाठी देवाला धन्यवाद दिल्याशिवाय जाऊ नका. मी तुमच्या आयुष्यात प्रेम, यश आणि आनंद आकर्षित करत आहे याची पुष्टी करण्यासाठी यस बरोबर आहे असे टाईप करा. तुम्ही प्रगतीच्या अगदी जवळ आहात. तुम्हाला त्याच्या वाटेवर असलेल्या आशीर्वादाची कल्पना नाही. तुमचा वर्तमान आणि वास्तविकता पहा. या जादूवर विश्वास ठेवा, चमत्कारावर विश्वास ठेवा आणि तसे होईलच. देव तुमच्याशी बोलत आहे. अरे बाळा, तुझे हे मागील वर्ष खूप कठीण गेले आहे हे मला माहीत आहे. मी तुमच्या हृदयात जे ठेवले आहे त्याचा पाठपुरावा करण्यासाठी तुमची शक्ती आणि तुमची पात्रता यावर प्रश्न विचारू शकता. हा संदेश तुम्हाला आठवण करून देण्यासाठी आहे, कारण देवाच्या भक्तीद्वारे तुम्ही सर्व काही जिंकू शकता आणि साध्य करू शकता. मामा सांगतात, हार मानू नका किंवा भीती करू नका. तुम्हाला तुमच्या स्वप्नांपासून परावृत्त करू नका. मी तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्ही यशस्वी व्हाल. जे तुम्हाला हवे आहे ते तुम्ही करू शकता. अरे बाळा, अभिनंदन, कारण तू आज माझा हा संदेश पूर्ण शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी झाला. तुमचा दुष्काळ संपला आहे. मी तुम्हाला आशीर्वाद, बदल, प्रेम, आनंद, नवीन संधी आणि अनुकूलतेचा वर्षाव तुमच्यावर करणार आहे. तुम्ही ज्यासाठी प्रार्थना करत आहात ते सर्व तुमच्याकडे येत आहे. हात जोडून आलो तुझ्या दारी, बाळू मामा संकटांना पाठवा माघारी. ओम समस्व जन्मदाता, सार्थक कर तू जन्म आता. मागणे माझे हेच मामा, नाही भीती आता कसली उरली. माझ्या मागे असता माऊली, काळजी उद्याची मामा सारी. संकटांना मामा पाठवा माघारी, संकटांना मामा पाठवा माघारी. जय बाळू मामा. संध्याकाळच्या वेळेला पतंग नावाचा किडा तेलवातीच्या दिव्यावर नाचत असतो. दिव्यावरच्या या पतंगा इतकेच आयुष्य मनुष्याला असते. पतंग जसा दिव्याच्या आकर्षणाने नाचत असतो, तर तसेच आकर्षण भक्ताला गुरुचे झाले तर तो देखील तेवढाच रंगून नाचू लागतो. गुरुचरणी एवढा एकरूप होतो की गुरुच त्याला जवळ घेऊन कवटाळतात. अनंत तरुण धारण केलेल्या अशा भगवंताला भक्त जेव्हा पाहतो तेव्हा तो त्याच्या स्वतःच्या मनामध्ये दत्ताला साठवून ठेवतो. इतक्या मोठ्या विश्वरूप दर्शनामध्ये तो चिरंजीव दत्त आपल्या भक्ताला पाहतो. एकमेकांना दृष्टादृष्ट झाल्यानंतर ते एकमेकांमध्ये अनुरूप होऊन जातात. ही एक वेगळीच सूक्ष्म रूपाची जाण आहे. भक्ताचे मन नेहमी भक्तीसाठी गुरूंच्या जवळ आपली पूर्ण गाठ घालत असते. अशा प्रकारच्या विशिष्ट वेळेला तो भक्तही चिरंजीव होतो. एकमेकांना आणि एकमेकांच्या भक्तीला पूर्णपणे आकर्षित होऊन खूप प्रसन्न होतात. दत्ताचे रूपच इतके प्रचंड आहे की त्यांची साठवण माझ्याकडे होईल तेवढे करणे आवश्यक आहे. मामा सांगतात, जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःलाच वाचवण्यात कमी पडतो, आणि जो दुसऱ्यांना वाचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही. हीच नियती आहे. माणसाला दुसऱ्यांची वाट लावता लावता स्वतःची वाट कधी लागते हे कळतही नाही.
म्हणून मामा म्हणतात, दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा. कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा. माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो, तर माणसाचा दर्जा हा त्याच्या विचारावरून ठरत असतो. धर्म कोणताही असो, फक्त चांगला माणूस बना. हिशोब हा कर्माचाच होणार आहे, धर्माचा नाही, हे लक्षात ठेवा. मामा म्हणतात, अरे बाळा, मी सर्वत्र आहे. मी चराचरात व्यापून आहे. मी पाणी आहे, मी वारा आहे, आकाशही मीच आहे. पक्षाच्या कंठातून निघालेला आवाज सुद्धा माझाच आहे. आदमापुरात मीच आहे, कैलासात मी आहे, गरुडावर मी आहे. मी कुठेही गेलो नाही. मी सदैव तुझ्या सावलीसारखा पाठीशी उभा आहे. आजपर्यंत कित्येक जीवासमोर देव त्यांच्या संरक्षणासाठी उभा राहिला, पण परमेश्वराची किंमत सर्वांनाच कळाली असं नाही. प्रत्येकाचे मन, प्रत्येकाचे विचार हे वेगवेगळे असतात. त्यांचे मत ओळखून त्यांचा पूर्ण उपयोग करून घेण्यासाठी स्वतःला भक्तीच्या नित्य स्वाधीन ठेवून ब्रह्मज्ञानाच्या वेगवेगळ्या कला ओळखण्याचे ज्ञान भक्ताने करून घ्यावे. हे ज्ञान तुम्हाला प्राप्त झाले नाही तर साक्षात परब्रह्म जरी तुमच्यासमोर उभा राहिले तरी तुम्ही त्यांना ओळखू शकणार नाहीत. त्यासाठी नामस्मरणाचा नित्य अभ्यास करून भक्त त्यामध्ये किती तल्लीन झाला आहे हे पाहून शिष्याला गुरु ओळखण्याचे ज्ञान दिले जाते. परंतु एखादी वस्तू उचलून घ्यावी इतके हे ज्ञान सोपे नाही. भक्ताने स्वतःला भक्तीमध्ये तल्लीन केल्यानंतर त्याला स्वतःलाच समजेल की या अपारंपार शक्तीने, अपारंपार भक्तीने, ज्ञानाने मला जगाला ओळखण्याचे ज्ञान प्राप्त झाले आहे. मामा सांगतात, कर्म चांगले करा. या जगात तुमचे काहीच नाही, फक्त मरेपर्यंत शरीर तुमचं आहे, म्हणून त्याला जपा. कलीचं युग चालू आहे. कोरोना तर एक झलक आहे. कुणी पाण्यात बुडणार तर कुणी पाणी पाणी म्हणून मरणार, कुणी रोगराईने तर कुणी महामारीत. सृष्टीचा विनाश होणार हे तर विधिलिखित लिहिलेलं आहेच. हे जग जगबुडीच्या दिशेने हळूहळू चालत जाणारच आहे. करोडो रुपयाचा बंगला असला तरीही शेवटची अंघोळ रस्त्यावरच. लाखोंची गाडी तरी 4 बांबूवरच जायचा. कितीही सोनं असलं तरीही शेवटी तोंडात फुटका मणी. कितीही कपडे असले तरीही शेवटी 1.25 मीटर पांढऱ्या कपड्यातच जायचा. पण आता हे सर्व मिळवण्यासाठी सुद्धा नशीब लागतं. हे कोरोनानं दाखवून दिलं. म्हणून नेहमी भगवंताच्या भक्तीत राहा. जेवढा आपण जप कराल तेवढंच मामा आपल्याला जपतील. जेवढे जास्त आपण मामांचे ग्रंथ, गुरुचरित्र, अध्याय वाचाल तेवढंच जास्त आपल्याला मामा वाचवतील. जेवढी जास्त आणि कठोरपणे आपण मामांची सेवा कराल तेवढा जास्त आणि अतिशय उत्तम असा मेवा आपल्याला मामा देणारच. जेवढ्या आवडीने आपण मामांची सेवा कराल तेवढ्याच आवडीने मामा आपल्याला भरभरून देतील, हे मात्र नक्की आहे. मामा सांगतात, अरे बाळा, कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. घमंड हा अहंकार आहे, त्या ठिकाणी नम्रता असणार नाही. नम्रता नाही त्या ठिकाणी प्रसन्नता असणार नाही. प्रसन्नतेशिवाय बुद्धीची एकाग्रता नाही, त्या ठिकाणी यशही कोणाला मिळणार नाही. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास मनात ठेवून सर्व काही मामांवर निसंकोचपणे सोपवा. जर तुम्ही मामांवर विश्वास ठेवून विश्वासयुक्त कर्म केले तर तुमची इच्छा 100% पूर्ण होणारच. बाळू मामा आज बोध देत सांगत आहे, अरे बाळा, वेतातून बाहेर ये. मी मर्यादित शरीर नाही. या ध्रुवावर अनंत अस्तित्व आहेत, परंतु मी एकच तेच असं अस्तित्व आहे. मामा म्हणतात, मी कोणापासून वेगळा नाही आणि कोणी माझ्यापासून वेगळा नाही. तू सुद्धा माझ्या अस्तित्वाचा अंश आहेस. बाळूमामा तुम्हाला कधीच निराश ठेवणार नाहीत आणि कधीच रिकामे ठेवणार नाहीत. जे आहे, जी तुमची नुकसान झाली आहे त्याची भरपाई मामा अन्य गोष्टीने करून देत असतात. जेव्हा बाळूमामा आपल्याला एखादी गोष्ट सोडायला सांगतात
तेव्हा मामांना आपल्याला काहीतरी एक चमत्कारिक गोष्ट आणि मोठी गोष्ट द्यायची असते. मामांच्या योजना अतिशय उत्कर्ष असतात, म्हणून फक्त मामांनी सांगितलेल्या योजनावर चालण्याचं काम करायचं. आयुष्यामध्ये कसलीही परिस्थिती आली, कसल्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासाळत असेल तर फक्त बाळूमामांचे नामस्मरण करा. फक्त स्वतःशी संवाद साधायचा आहे. मला माहीत आहे की माझ्या बाळूमामांनी माझ्यासाठी खूप महत्त्वाची आणि चमत्कारिक योजना आखून ठेवली आहे. मी मामांकडे अशी प्रार्थना करतो की तुम्ही सांगितलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या, मला शक्ती द्या, विचार द्या. गरज नाही लागत कुणाची, भीती वाटत नाही कशाची. मामासोबत असताना मार्गही सोपा होतो, अंधारही नाहीसा होतो. मामासोबत असताना का उगच वाट बघावी, का उगच काळजी करावी. मामासोबत असताना समोर जातो मी हसत संकटाला, नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला. हे मामा, असेच माझ्यासोबत राहा, इतरांना माझ्याशी आणा. मित्रांनो, म्हणूनच बाळूमामा नेहमी आपल्या सोबत असतात, हे लक्षात ठेवा. मामा म्हणतात, अरे तुमची जीवन नौका कितीही मोठ्या वादळात अडकलेली असू द्या, थोडा धीर धर. तुला काही अंतरावर श्री बाळूमामांच्या नामाचा एक किनारा दिसेल. फक्त एकदा अंतःकरणातून बाळूमामा हे नाम बोलून तर बघ. ज्यांचे कर्म चांगले आहेत तो कधीच संपत नसतो. सत्कर्मी माणसालाच जीवनात अडचणी येतात, पण त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्यांना अडचणीत आणतो त्यांच्या अडचणी आयुष्यात कधीच सुटत नाहीत आणि संपतही नाहीत. मामांवर नेहमी निसंकोचपणे विश्वास ठेवा आणि आपलं काम वाहत्या पाण्यासारखं करत राहा. तुम्ही वाहत्या पाण्यासारखं काम करत असताना त्या कामामध्ये जे काही वाईट काम, जे काही नकारात्मक काम आहे ते कचऱ्यासारखं निघून जाऊन एका किनाऱ्याला जाऊन बसतं. एकदा गंगेला विचारण्यात आले की तुझ्या पाण्यात अंघोळ केल्यानंतर सगळी पापे धुतली जातात, तर तू त्या सर्व पापांचे काय करतेस? तेव्हा गंगेने उत्तर दिले की मी ती सर्व पापे समुद्रामध्ये नेऊन टाकते. समुद्राला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस? तेव्हा समुद्र म्हणाला, मी ती सर्व पापे घेऊन ढगात नेऊन टाकतो. तेव्हा ढगाला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस? तेव्हा ढग म्हणाला, मी पावसाच्या स्वरूपात त्यांच्या घरावर नेऊन टाकतो. लक्षात ठेवा, कालचक्र असेच आहे. तुम्ही जे करणार तेच तुम्हाला मिळणार. भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा खूप राग येतोय, त्या व्यक्तीबद्दल खूप तिरस्कार वाटतोय, तर फक्त स्वतः विचार करा की तुमच्या पडत्या काळामध्ये तो व्यक्ती तुमच्याशी कसा वागला होता. एवढा विचार करूनही तुम्हाला त्या व्यक्तीचा राग येत असेल तर त्या व्यक्तीला दूर ठेवा. मला वाटतं की तुम्ही खूप भाग्यवान आहात, कारण तुमची सुखदुःख वाटून घेण्यासाठी तुमच्याकडे खूप महत्त्वाची आणि चांगली माणसे तुम्हाला भगवंताने दिली आहेत. ज्यांच्या घरामध्ये एकत्र कुटुंब आहे तो एक पुण्यवान आत्मा आहे. त्यामुळे नेहमी मामांवर विश्वास ठेवा. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. बाळूमामांचा हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. तर भक्तांनो, अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण, चमत्कारिक, अनुभविक असे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले बाळूमामांचे संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका. मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं.